बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सिन्नर तालुक्यातील भरतपूर लक्ष्मणपूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे दिव्यांग सदस्य पंकज यादव पटारे हे गावचे वृद्ध शेतकरी व गावच्या विकासासाठी नेहमी धडपड करत असतात। पंकज पटारे हे सांगतात की गावची परिस्थिती गंभीर आहे, गावात अनागोंदी कारभार सुरू आहे। गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हे गावच्या विकासासाठी लक्ष घालत नाही। गावात मासिक व वार्षिक सभाही घेतली जात नाही। सदस्यांच्या घरी जाऊन हजेरी बुकावर सह्या घेतल्या जातात। तसेच मी जनतेच्या कामांसाठी पुढाकार घेतल्यावर दबाव आणतात व दिव्यांग असल्याने हेळसांड करतात। यावर सदस्य पंकज पटारे यांनी संताप व्यक्त केला। या संदर्भात संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जनतेला व मला न्याय द्यावा असे पत्रकारांशी बोलताना सांगितले। प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर। भरतपूर लक्ष्मणपूर येथे 26 जानेवारीची ग्रामसभा आज रावलेली। आज दिनांक रोजी 10 वाजता होती। 26 जानेवारीची ग्रामसभा झालीच नाही। आता विशेष लावले का कोणती लावली, समाजाची बिकट परिस्थिती निर्माण झालेली। जनता निघून चालली। ग्रामसभा इथं सरपंच नाही, सदस्य नाही, एक दिव्यांग प्रतिनिधी ग्रामसभेला राहतो। समस्या ग्रामसेवकला सांगतो काय चालू आहे गावात, तरी ग्रामसेवक सभा ऐकत नाही। प्रतिनिधी लोकांनी निवडून दिला ना, असे भयानक परिस्थिती गावात। आता आम्ही लढाई करायची का ग्रामपंचायतीमध्ये, लढाई करायची का ऐकलं नाही, मला बारे करायचे। एक दिव्यांग परिस्थिती निर्माण करते। मी पाया पडून या शासनाला विनंती करतो। पोलीस स्टेशन म्हणतं ग्रामसेवकला कायदेशीर कायदा हातात घेऊ नका भाऊ। कायदा हातात घेऊ नका, मग आम्ही करायचं काय? प्रश्न गंभीर निर्माण झाला ना, तेव्हा यो दिव्यांग प्रतिनिधी गावासाठी लढवतो। या दिव्यांगाला साथ आम्हाला राजकारण करीत नाही, समाजसेवा करायची मला। आज ग्रामसभा इथं पुढच्या लागली 10चा टायमिंग दिली, इथं कोणीच नाही ना। जनता आहे ती निघून गेली, काही समस्या भयंकर झाली ना। या दिव्यांग प्रतिनिधीला दुसरा कायद्याचा पाऊल उचलायला लावू नका। टापांच्या गावात काय समस्या आहे, कोणाची काय आहे, त्याच्या ग्रामसेवकांना अधिकाऱ्याखाली काम करावा एवढे ग्रामसेवकाला विनंती करतो। आणि या अपंगाचा प्रतिनिधी असून सरपंच सदस्यांनी नाही ऐकलं ती गलटावाळी या दिव्यांगाच्या जवळ जाऊ नये अशी मी त्यांना शेवटची विनंती करतो। 3 महिने राहिले गावाच्या लोकांची जनतेची कामं, ज्याला घरकुल नाही त्यांचं घरकुलीचे ठराव, ज्याला पोट दुखत गावचे ठराव लागत, त्याला काही पैसा अडका काही मागू नये हे देण्यात यावं। आणि प्रतिनिधीला असं करू नका दिव्यांगाला।